नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। गणपती बाप्पांची तयारी चालू होत आहे आणि आम्ही देखील गणपती बाप्पांच्या तयारीसाठी चाललेलो आहोत। गणपती बाप्पांची आरास कोणती करायची आणि बऱ्यापैकी सामान आहे घरामध्ये। त्यानंतर तिथे काय काय लागणार आहे ते देखील घेणार आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती देखील बघायची आहे आणि भरपूर आकर्षक असे गणपती बघायला मिळणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर नक्कीच आपण बघूया आणि काय काय खरेदी होते ते देखील तुम्हाला दाखवेनच। गणपती बाप्पांची आरास कशी करायची आहे ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल, ह्या व्हिडिओमध्ये नाही, नाहीतर व्हिडिओ लॉंग होईल। त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। पहिल्यांदाच घरामध्ये मी होते तोपर्यंत सगळं सामान आहे का सुव्यवस्थित ते पाहिलेलं होतं। आता काय काय घ्यायचं आहे ते ठरवायचं आहे त्याच्यावरून, कारण का फुलांच्या माळा पडदे आहे असे आहेत। नवीन काय भेटते का ते बघण्यासाठी आपण जायचं आहे सांगलीला। चला तर आपण सांगलीला जाऊन मगच भेटूया। मी इथे आलेले आहे, इंस्टाग्रामची व्हायरल रील बघून इथं आले खरं तर। आणि इथे होते पडदे, मंडप आणि मकर देखील होते स्वस्तात, परंतु मला जे हवं होतं ते तिथं बघायचं आहे। आता काय हवं आहे ते चला बघूया। इथे मला दिसतंय तर असं छान छान मकर त्यांनी तयार केलेले आहेत। मंडपाचे जे पडदे आहे असा सेट त्यांनी तयार करून ठेवला आहे, फक्त नेऊन घरामध्ये त्याच्यावरती गणपती बसवायचा आहे। आणि असंच काहीसं तर आहे, परंतु मला जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं, 2च होतं ते, त्यामुळे ते पण मी घेणार नाही आहे आता। आणि पडदे पण बघूया, पडदे पण सेमच आहेत, व्हरायटीमध्ये नाही आहेत, असेच आहेत, त्यामुळे ते देखील मला नको आहेत। आता आपण काय करूया, इथून जाऊया डायरेक्ट गणपती बाप्पा बघण्यासाठी आणि त्याच्या अनुसरून आपण ठरवायचं आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं बनवायचं। इथे बघितलं तर गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघूनच डोळ्याला समजेनाच कोणता गणपती फायनल करायचा। ह्या दुकानात बघू की त्या दुकानात बघू असं झाले माझं आता। कारण काय होतंय, एकदा गणपती एक तर खूप छान दिसतात, गोंडस आणि निरागस, किती छान त्यांचे डोळे आणि त्यांचं कामकला किती छान असते, त्यामुळं ते कन्फ्युजन होतंच। आणि अशा गणपतीच्या मूर्त्या असल्या तर काय बोलणार। हा तर गणपती बाप्पा चहाच पेत बसलेला आहे। आता दगडूशेठ असो, मार्तंड असो, मल्हार किंवा कृष्ण असो, अशा कितीतरी प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या मनाला खूप आनंद देतात आणि शांत वाटतं एकंदरीत। कारण का गणपतीच्या मूर्त्याच एवढ्या छान असतात की आपल्याला कळतच नाही, असं झाले आता माझं। आता कोणती सिलेक्ट करणार काय माहीत, कारण का ही मूर्ती मला छान वाटली, परंतु ही शाडूची मूर्ती आहे आणि याची प्राईस पण जास्त असणारच आहे नक्की। तर पुढे बघूया आपण कलर कोणते कोणते आहेत। आता इथेच थांबायला नको, कारण का आपल्याला भरपूर मूर्त्या बघायच्या आहेत। मग गायी असून कृष्ण बासरी वाजवत असलेला गणपती बाप्पा असो किंवा मोदक धरलेला गणपती, गोंडस असं बालगणेश असो, कितीतरी छान छान मूर्त्या आहेत इथे। आणि जवळपास माझ्या मते तर गणपतीची मूर्ती इथं भरपूर प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घडवल्यात मूर्त्या। आणि तुम्ही कुठे घेणार आहे गणपती? आम्ही तर इथे गेस्ट हाऊसला आलो आहे सांगलीमध्ये, आणि सांगलीमध्ये जे स्टॉल उभे आहेत आत्ता गेस्ट हाऊसच्या समोर हायवेला तिथेच आम्ही गणपतीच्या मूर्त्या बघतोय। आणि मला एकंदरीत त्या मूर्त्या छान वाटत आहेत, म्हणजे खूपच छान आहेत। तर पाळण्यात बसलेल्या असं युनिक वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत इथे। तर आपल्याला कोणती आवडते, सगळ्याच मूर्त्या मला आवडायला लागलेल्या आहेत, त्यातली एक मूर्ती आपल्याला फायनल करायची आहे। तुम्ही मदत करता का मला? थोडीफार करा, कारण का एक मूर्ती फायनल करायची आहे। तुम्ही फायनल करून आलाच असाल, नसला तर पटकन जावा, कारण का छान छान मूर्त्या आहेत, बघा पण आणि घ्या पण। मी तर आलेले आहे आणि आज फायनल केल्याशिवाय घरला काय जाणार नाही आहे हे तर फिक्स आहे, कारण का पुन्हा उद्या मला येता येणार नाही आणि उद्या आहे हरतालिकेचा उपवास, त्यामुळे उद्या तर काहीच जमणार नाही, त्यामुळे आज फायनल करूनच जाणार आहे मूर्त्या मी। तर मला मूर्ती तर एक आवडलेली आहे आत्तापर्यंत, तर त्यामधली कोणती मूर्ती मी आता फायनल करते ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघावं लागणार, कारण का ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवू नाही शकणार, तो
त्याचा एक व्हिडिओ दुसरा करीन, कारण का ते मोठं होईल नाही तर व्हिडिओ सगळा. तर बघूया आता आपल्याला कोणती मूर्ती आवडली ती त्याच दिवशी बघावी लागणार. आणि गणपतीच्या मूर्त्या म्हणजे एकंदरीत मस्तच वाटतं. आणि मला फार उत्साह आहे गणपतीची सजावट ते करण्यामध्ये, त्यामुळं मी स्वतः आली आहे गणपतीची मूर्ती बघायला आणि त्याचबरोबर डेकोरेशनचं सामान देखील घ्यायला. आणि त्याच्या अनुसरून आपण डेकोरेशन पण करायचं आहे. तर उद्याचा व्हिडिओ त्याचाच असेल. हरतालिकेचा पूजेपासून गणपतीचं डेकोरेशन कसं करायचं, त्याची आरास कशी करायचं ह्याचाच व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. तुमच्यासाठी मी हे गणपतीच्या मूर्ती दाखवते. माझी तर गणपती बाप्पाची मूर्ती फायनल झाली, मला तर आवडली. एक मूर्ती फायनल केली आहे, परंतु तुम्हाला देखील वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बघायला हवेत म्हणून मी तुम्हाला दाखवते. गणपती बाप्पा चहा पित आहेत. बघितला, गणपती बाप्पा चहा पित आहेत. लालबागचा राजा असो, श्रीकृष्णामधला गणपती असो किंवा जास्वंदावरचा गणपती असो, सगळं कसं एकदम मस्त मस्त आहे. आता मूर्ती बघून झाली, बाई पण भारी देवा म्हटल्यासारखं काम झालं आज. तुला पाहिजे, तू पण पाहिजे, घ्यायचं तुला, तू घेतलीस, चल चायनीज. का ते सांगते. बाई बाहेर घरातून पडली की संसार बाहेर घेऊन पडते असं म्हणतात, तसं झाले माझं आज. घरात काय काय सामान नाही आहे हे बघून मला डीमार्टला यावं लागलं, कारण का आजच बाहेर यायला जमलं. त्यामुळे मी आले डीमार्टला, पटपट सामानाची खरेदी केली. आणि त्यानंतर ना शर्यू मागत होती चॉकलेट, कारण का बिलिंग करूपर्यंत शर्यूला निघत नव्हता तिथे दम, त्यामुळे तिला चॉकलेट एखादं घेऊन दिलं. आणि त्याचबरोबर भरपूर वेळ झालेला होता गणपतीची मूर्ती ते बघण्यात आणि हा बाजार करण्यामध्ये, त्यामुळं काय थोडंसं खाण्याचा बेत ठरला आमचा. खरं तर आता कुठं खायला जायचं आहे ते देखील सांगते तुम्हाला. हे आम्ही आलेलो आहोत हनुमान हॉटेलला. आणि हनुमान हॉटेलला तुम्ही गेलात असाल सांगलीमध्ये, छान असतं एकंदरीत तिथलं जेवण आणि नाश्ता देखील. तर हेच हे हनुमान हॉटेल आहे. त्या हनुमान हॉटेलच्या पशी हे आपल्या मराठी सणांचं काहीतरी असं छानसं एखादा कोपरा त्यांनी केलेला आहे आणि मला हे खूप छान वाटलं. आणि एक नवीन कल्पना काहीतरी बघायला मिळाली मला. तर असाच होता आजचा दिवस. उद्या बघणार आहोत हरतालिकेचं व्रतपूजा, कथा आणि त्याची तयारी, त्याचबरोबर गणपतीची सजावट देखील. ठीक आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.